नमस्कार, मैं आपके साथ रिंकी वाजपेयी और आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। खबर महाराष्ट्र के चंद्रपुर से राहुल देवतड़े ने अपने जन्मदिन पर किया भव्य आरोग्य शिविर का आयोजन। आज चंद्रपुर शहर के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद पवार गढ़ के शहर अध्यक्ष राहुल देवतड़े का जन्मदिन है। अपने जन्मदिन पर उन्होंने चंद्रपुर शहर के बालाजी वार्ड के सार्वजनिक हनुमान मंदिर में भव्य आरोग्य शिविर और रक्तदान शिविर का आयोजन किया, जिससे गरीब लोगों को फायदा मिले। मुफ्त में बीपी, शुगर, आंखों का चेकअप किया गया और रक्तदान भी किया गया है लोगों द्वारा। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद पवार गढ़ के माजी नगर सेवक और चंद्रपुर के शहर अध्यक्ष दीपक जायसवाल भी उपस्थित थे। उन्होंने राहुल देवतड़े को जन्मदिन की बधाई दी। उन्होंने बयान दिया, इसमें चंद्रपुर में चल रहे मल निसारण योजना को 295 करोड़ की है, उसमें चल रहे घोटाले पर सवाल उठाए और चंद्रपुर में चल रहे अवैध रेत तस्करी पर तंज कसा कि प्रशासन इस पर कार्यवाही नहीं कर रही है। इस कार्यक्रम में दीपक जायसवाल, राहुल देवतड़े, 20 डॉक्टरों की टीम और अन्य युवा कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। वाढत्या प्रदूषणामुळे आणि उन्हाची तापमानाची जी चाहूल लागली आहे, त्यामुळे विठ्ठल मंदिर प्रभागातील जनतेसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आरोग्य तपासणी शिबिराचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी या कार्यक्रमामध्ये विठ्ठल मंदिर प्रभागातील व चंद्रपूर शहरातील नागरिकांनी भरपूर असा लाभ घेतला आहे। हा कार्यक्रमाचा जो उद्देश आरोग्य शिबिराचा ते आमचा असा एकच उद्देश होता की जनतेला हा आरोग्य शिबिरापासून जे मोफत औषधी उपचार, नेत्र तपासणी शिबिर हा जो उपचार जो भेटून राहिला, त्यासाठी आमच्या सतत असे कार्यक्रम चालू राहणार, सतत कार्यक्रम ठेवणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। राहुल देवतळे यांचा 37वा वाढदिवस आपण आरोग्य शिबिराने चालू करत आहोत आणि आज त्यांनी आपल्या वयाचे 37 वर्ष पूर्ण करून 38व्या वर्षी त्यांनी पदार्पण केलेलं आहे। मागील 1-2 वर्षापासून सतत राहुल काही ना काही कार्यक्रम आयोजित करत आहे आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना फायदा होत आहे आणि असंच कार्य त्याचं सुरू राहावं। यामध्ये त्याला खर्चसुद्धा येतो आणि त्याला खूप परिश्रमसुद्धा घ्यावे लागते, परंतु घेत आहे आणि चंद्रपूरच्या ज्या समस्या आहे जनतेच्या, तेही तो उठवण्याचा वारंवार प्रयत्न करतो। गांधी चौकामध्ये आम्ही त्याचा निषेध करतो। आज चंद्रपूर सिटीची अवस्था अशी आहे की आता स्मार्ट मीटर लागणार आहे, त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी 1 वर्षापूर्वीच आम्ही आंदोलन केलं होतं की हे स्मार्ट मीटर जे लागत आहे लोकांसाठी घातक आहे। तर घातक असं आहे की ज्याप्रमाणे आपण मोबाईल रिचार्ज करतो त्याप्रमाणे हा स्मार्ट मीटर रिचार्ज करावा लागेल आणि तो जर रिचार्ज रात्री संपला तर आपल्याला 48 तासाचा ते अवधी देतील की 48 तासात तुम्ही किंवा 24 तासात तो रिचार्ज करा। परंतु कसं असते की सर्वसामान्य लोकांकडे त्यावेळेला पैसे राहत नाही, म्हणून वीज कंपनी असते त्याला आपण 10 दिवस 15 दिवस जर उशिरा भरलो तर त्याचा एक 10-20 रुपये वेगळा चार्ज लागतो। पण इथे तसं राहणार नाही, तुमचा मीटर आपोआप बंद होऊन जाईल आणि तुम्हाला अंधारात राहावं लागेल, म्हणून आमचा हा स्मार्ट मीटरला विरोध होता। दुसरं, चंद्रपूर शहरातील पूर्ण गड्डे रस्ते जे आहे, आत्ताच अमृत पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली 234 कोटीची, लोकांना पाणी मिळालंच नाही आणि आतापर्यंत बऱ्याचशा वार्डात पाणी पोचलंच नाही आणि आता नवीन अजून त्यांनी 255 कोटीची योजना आणलेली आहे आणि ते कशासाठी की मल निसारण योजना, म्हणजे बरेचशा लोकांना माहीत नसेल की मल निसारण योजना ही काय आहे। तर मी तुम्हाला सांगतो की मल निसारण योजना ही आहे की 2007मध्ये जेव्हा आम्ही नगरसेवक होतो तेव्हा 95 कोटीची मल निसारण योजना आली होती आणि त्यावेळेचे कॉन्ट्रॅक्टर रेड्डी होते, त्यांनी त्यावेळेला पूर्ण चंद्रपूर शहर खोदून काढलं होतं आणि छोटे छोटे पाईप टाकले होते। ते पाईप आपण संडासामध्ये टाकत नाही एवढे छोटे पाईप होते आणि त्या माध्यमातून प्रत्येक घराला जोडणी करून संडासाचं जे पाणी आहे, मल निसारण म्हणतो, ते त्याला जोडायचं आणि एक शिवरेज दिला होता त्यांनी पठाणपुरा आणि एक शिवरेज दिला होता त्यांनी रहमतनगर। आता
तीच योजना गुंडाळली, तो ठेकेदार पळून गेला, त्याच्यावर आम्ही FIR दाखल करण्याचा सुद्धा हाऊसमध्ये प्रोव्हिजन केला, पण ते काही झाला नाही. आणि आता एक 255 कोटीची नवीन योजना आली आहे, अजून पूर्ण रस्ते खोदत आहे. तर याला सुद्धा आमचा विरोध आहे की पहिलीच योजना जेव्हा पूर्ण झाली नाही तर दुसरी योजना तुम्ही कशी का राबवता. तिसरा मुद्दा आज जो आहे रेतीचा फार मोठा आहे. आज रेती मिळतच नाही लोकांना. आज गव्हर्नमेंटनी एक घोषणा केली होती की प्रत्येक जिल्ह्यात आम्ही एक रेतीचा जो आहे डेपो टाकणार आणि प्रत्येक ग्राहकाला 600 रुपये ब्रासप्रमाणे रेती मिळणार. पण आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तो रेती डेपो चालूच झाला नाही. आणि आज अशी परिस्थिती आहे की जे 600 रुपये ब्रासप्रमाणे जे रेती आहे ते 3 आणि 4 हजार रुपयामध्ये भेटत आहे. आणि एक आयवा जो 15,000ला भेटायला पाहिजे तो 40,000ला भेटत आहे. अशी परिस्थिती आहे. तर माझं असं म्हणणं आहे की जे रेती चोरणारे लोक आहे त्यांच्यावर त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे. ज्या पद्धतीने फॉरेस्टमध्ये जेव्हा आपण जर लाकडा चोरीला गेला तर तो ट्रकच जप्त होतो किंवा ती गाडी जप्त होते आणि त्याचा लिलाव होतो. त्या पद्धतीनं जर या रेतीवाल्यांना तुम्हाला आळा घाला असेल तर ती गाडी जप्त करावी आणि त्याचा लिलाव करावा, जेणेकरून मग रेतीचा सुरळीत व्यवहार चालू होईल आणि रेती लोकांना मुबलक प्रमाणात मिळेल. आजच्या परिस्थितीला चंद्रपूर शहरामध्ये अनेक कारखाने आहे, परंतु स्थानिक मुलांना रोजगार मिळतच नाही आहे. कारण की ते लोक तिकडूनच स्किल आपल्या मुलांना घेऊन येतात. आणि आज आपण इथे जे आमदार आहे, खासदार आहे, त्यांचे काही लोक लागतात, पण सर्वसामान्य कार्यकर्ता बगर शिफारशीची लागत नाही. आणि लोकांचं शिक्षण भरपूर झालेलं आहे पण लोकांना काम नाही आहे. अशी परिस्थिती आज आहे. तर आज आपला उद्देश तो नव्हता, परंतु या माध्यमातून आमची आवाज जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवावी हीच आमची इच्छा होती. आणि आज योगायोगाने राहुलचा वाढदिवस असल्यामुळे त्याचा आरोग्य शिबिर म्हणून आपण इथे साजरा करीत आहोत. मी पुन्हा त्याला येणाऱ्या भावी त्याच्या जीवनासाठी आणि होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आता घातलेल्या आहे. आता केव्हा होणार ते मलाही माहीत नाही, परंतु राहुलचं काम चांगलं आहे. त्याला नगरसेवक म्हणून आपण निवडून द्यावं. तो आमच्या कांद्याला लावून तो काम करेल. आम्ही जनतेचे प्रश्न आम्ही सतत उचलूच राहू एवढीच आज मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा जे लोक इथे आरोग्याचा लाभ घेत आहे त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो. आणि सर्व आमचे जे सहकारी आहे त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आम्ही आज GMC चंद्रपूरमधून त्यांच्यातर्फे आम्ही इथे नेत्रदान शिबिरासाठी आले आहे. मोफत नेत्र तपासणी माननीय राहुल देवतळे सरांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. तर आमच्या कॉलेजमधून आम्ही डॉक्टर्स आहोत, रेसिडेंट डॉक्टर्स आहोत. तर आम्ही ऑफ्थॅल्मॉलॉजी डिपार्टमेंट नेत्ररोग चिकित्सा. किती लोगों की टीम है आपकी? आमची जवळपास 15 लोकांची टीम आहे. तर इथं प्रत्येक वेगवेगळे डिपार्टमेंटचे लोक आले आहे. एकतर नेत्ररोग तपासणीसाठी आम्ही आता बसलेले आहोत. आमच्या बाजूला फिजिशियन म्हणजे BP शुगर ते तपासणीसाठी आहे. आणि तुम्ही इथे रक्तदान करण्यासाठी ते डिपार्टमेंट आलेलं आहे. आणि त्वचारोगचं डिपार्टमेंट आलेलं आहे. त्याच्याशिवाय बालरोग तज्ज्ञ आलेलं आहे. आणि बालरोग तज्ज्ञाशिवाय आपले सर्जरीचे डिपार्टमेंटचे लोक आलेले आहेत. तर रिस्पॉन्स तर भरपूर चांगला दिसत आहे. आम्ही जसं वयोनुसार मोतीबिंदू वगैरे आजार कसं नेत्रदान शिबिरातच पकडल्या जातं, तर ते आम्ही इथं पकडून मग त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये बोलवतो की त्यांचं बरोबर मोफत ऑपरेशन वगैरे व्हायला पाहिजे. हर खबर का अपडेट पाने के लिए बने रहिए हमारे साथ न्यूज़ 24 फर्स्ट एक्सप्रेस के साथ.